डफळापूर काळेशिवार येथील सागर बाळासो डांगे यांच्या खून प्रकरणी खुनातील 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंड. सेशन केस नंबर 464/2019 सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 3 SR पडवळ साहेब यांच्यासमोर काम चालून यातील आरोपी क्रमांक 1 ज्ञानेश्वर पंडित डांगे वयवर्षे 21, आरोपी क्रमांक 2 संतोष पंडित डांगे वयवर्षे 23, दोन्ही राहणार काळेशिवार डफळापूर तालुका जत जिल्हा सांगली यांना भारतीय दंड विधान कलम 302-34 अन्वये दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा व दंड प्रत्येकी ₹5,000 दंड न भरल्यास प्रत्येकी 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सदरची घटना दिनांक 26/7/2019 रोजी घडली होती. मयत व आरोपी यांच्यामध्ये शेत जमिनीवरून वाद होता. सदर दिनांकात सकाळी 10 वाजता त्यांच्या हिश्श्याच्या रानात आरोपीने ट्रॅक्टरने फनकोयोग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मयताचा वरील दोन्ही आरोपीसोबत वाद झालेला होता. दुपारी 2च्या सुमारास आरोपी ट्रॅक्टर घेऊन उभ्या बाजरीच्या पिकात नांगरण्यासाठी आला असता मयत व त्याच्या कुटुंबाने त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी नंबर 1 ज्ञानेश्वर यांनी मयत सागर याच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. तसेच आरोपी नंबर 2 संतोष यांनी मयत सागर याला लोखंडी पाईपने मारले. वरील आरोपीच्या कृत्याने मयतास गंभीर जखमा करून त्यास जीवे ठार मारून त्याचा खून केला होता. दोन्ही आरोपी यांना आरोपी क्रमांक 1 ज्ञानेश्वर पंडित डांगे वयवर्षे 21, संतोष पंडित डांगे वयवर्षे 23, दोन्ही राहणार काळेशिवार डफळापूर तालुका जत जिल्हा सांगली यांना भारतीय दंड 234 अन्वये दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा व दंड प्रत्येकी ₹5,000. सरकार पक्षातर्फे तब्बल एकूण फिर्यादतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील म्हणून शैलेंद्र राजाराम हिंगमिरे यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे तब्बल एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी मयताचा भाऊ फिर्यादी, मयताची आई व मयताची पत्नी यांच्या साक्षी प्रत्यक्षदर्शी म्हणून महत्त्वाच्या ठरल्या. या गुन्ह्याचा तपास जत येथील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक RS गुंडरे यांनी करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्ष फिर्यादीतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील म्हणून शैलेंद्र राजाराम हिंगमिरे यांनी या कामी विशेष प्रयत्न करून पुरावे व युक्तिवाद सादर केला. सदर कामी जिल्हा व सत्र न्यायालयातील जत पोलीस ठाण्याचे भैरवी तुकाराम बंडगर, बक्कल नंबर 621, कोर्ट पैरवी वंदना मिसाळ, पोह नंबर 1249, कोर्ट ऑर्डरली पोह सतीश माई, बक्कल नंबर 266, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पैरवी कक्ष SD कापूरकर यांचे सहकार्य लाभले.